2021 साली जो डिसॅलिनेशनचा प्रकल्प जो सुरू केला होता आतापर्यंत पूर्ण झाला असता तर पुण्यासारख्या शहरामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये पाण्याचे कट्स लागू झाले नसते. पण ह्याच भाजपानी ह्याच मिंदेनी तो प्रकल्प पुढे ढकलला आणि आपण ह्या राज्याचे हाल पाहिले. बरं, पाऊस आला तर आम्हाला वाटलं होतं पावसाची तरी तयारी राहील, पण ज्या अंधेरीमध्ये गेले 10 वर्ष आता जवळपास 12 वर्ष भाजपाचेच आमदार आहेत, भाजपा प्रणितच खासदार आहेत, नगरसेवक भाजपचे आहेत, अंधेरी सबवे पहिल्या रिमझिम पावसात पण तुंबायला लागलेले आहे. जे आम्ही 2021-22 साली करून दाखवलं, गांधी मार्केट असेल, हिंदमाता परिसर असेल, मिलन सबवे असेल, हे फ्लड फ्री पूरमुक्त करून दाखवलं. तर मग भाजप आता गेले 4 वर्ष स्वतःच्या हातात एक तर प्रशासन आणि सत्ता असताना देखील हे का नाही करू शकत? चाटम सगळीकडे बोलतात, शिव्या घालतात, शिवीगाळ करतात, वाटेल ते मनातील ते बोलतात, पण कामावर लक्ष का नाही आहे? महापौरांना बांगलादेशबद्दल जास्ती पडलेली आहे, पण कामावर लक्ष नाही आहे. मुंबईत एका रात्रीत जवळपास 100-150 झाडं पडणं असेल, कोणी इलेक्ट्रिक्युशननी मरते, कोणाच्यावर स्लॅब पडून मरते, आणि हे सगळं झाल्यानंतर आपण पाहतो इथे अमित चाटम या पायऱ्यांवर हसतायत की काल काय झाडांवर होतं, आज मॅनग्रोव्हवर, आज मॅनहोलवर आहे. म्हणजे हे निर्लज्जपणा, ही लूट, हा भ्रष्टाचार कुठेही आहे ना. प्रशासन चालवता नाहीत, ना शहरांचं प्रशासन चालवता येतं, ना देश चालवता येत, ना एक मंदिराचं प्रशासन चालवता येतं तर फक्त लूटता येतं. आणि काल दुर्दैवी हे एका बाजूला हे सगळं चालू असताना दुसऱ्या बाजूला हनुमानांचा अपमान, हिंदूंचा अपमान म्हणून भाजपचे जे अध्यक्ष आहेत नितीन नाबिन यांच्यासमोर हनुमानांना नाचवतायत. ह्याच्यापेक्षा मला वाटतं दुर्दैवी आपल्या देशात अजून काही नसू शकतं. हे काल दिसले दृश्य. पुण्याचं मिसिंग लिंक ज्याचं उद्घाटन इतक्या थाटामाटात केलं गेलं, कोटी रुपये खर्च केले गेले, त्याच मिसिंग लिंकचा एक भाग कोसळला आणि जवळपास 17 तासांसाठी तो लिंक बंद होता. बरोबर आहे, कारण एकच आहे, आपण पाहिलं असेल ही मिसिंग लिंक खरं तर 2015 साली चालू झाली होती. मिंदेंनी त्यावेळी मला नेलं होतं आणि मोपलवार आमच्यासोबत होते, तेव्हा आम्ही जाऊन पाहणी करून आलो. आता सुरू होते 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 करत त्यांनी जेव्हा सुरू केली असेल, पण हीच मिसिंग लिंक जवळपास 4 वर्षाहूनही अधिक डिले झालेली आहे. हजारो कोटींनी ह्याचं एस्केलेशन झालेलं आहे. 7,000 कोटी 7,500 कोटीवर ह्याचं कॉन्ट्रॅक्ट गेलं होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर इन्फ्रामॅन मीच आहे म्हणून CM आणि DCM मध्ये जो सतत वाद चालू असतो ते प्रूव्ह करायला, ते तुम्हाला दाखवायला कोणी जी वॅगन मर्सिडीज चालवत आहे, कोणी दुसरं काय चालवत आहे. आणि उद्घाटन केल्यानंतर आम्ही 15 जूनला जेव्हा मुंबई पुणे केलं त्यानंतरच सांगितलं होतं मी की 50 फूट देखील सपाट नाही आहे, वरती खालती आहे. त्यानंतर पुढच्या आठवड्यात खड्डे पडले आणि काल दरड तर कोसळलीच, मला वाटतं ते कमान पण कोसळली आहे तिथे. भयानक प्रकार, म्हणजे राज्यात किती भ्रष्टाचार सुरू आहे तसं बघा. समृद्धीवर खड्डे आहेत, इथे खड्डे आहेत. तो गोरेगावचा पूल, मृणालताई गोरे फ्लायओव्हर, तो देखील उद्घाटन केल्या 4 तासामध्ये एका स्कूटरचं स्टँड त्याच्यात खचला. एवढं भयानक काम हे भाजप करतं आणि असाच भ्रष्टाचार यांनी राम मंदिरात केलेला आहे. एक मिनिट, हे पूर्ण केल्यानंतर अयोध्येवर आता काल वातावरणी बदलावर बोलायला लागलेत. मी गेले 10 वर्ष बोलतो त्याच्यावर, काल बोलायला लागलेत मुख्यमंत्री. पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीनं शिफारस केली की महागाईमुळे लाडक्या बहीण योजनेचे पैसे वाढवले पाहिजे. हे आम्ही पहिल्यापासून बोलतोय, भाजपच्या देखील वचननाम्यात आहे. पण 1,500 वाढवलेत त्यांनी, नाही वाढवलेत, त्याच्यावर पैसे त्यांनी मतं कमवलीत. तसंच देशभरात त्यांनी सांगितलं की आम्ही वाढवून देऊ, पण 85 लाख महिलांना ह्याच्यातून कमी केले. आणि आज पंतप्रधान कुठे आहेत? मिसिंग काय? अच्छा, लिंक. मला वाटलं आपण आता मी ह्या देशातल्या सर्व इंजिनियरना विचारत आहे, आत्तापर्यंत जे रस्ते होते ते रस्ते एकदा बनले, टेस्ट झालं, सेफ्टी चेक झालं की उद्घाटन व्हायचं आणि ते चांगले चालायचे. मुख्यमंत्री महोदयांकडे काय अशी योजना आहे की त्यांनी गडकरी साहेबांचं इथेनॉल E20 E35 ह्याच्यात टाकलेलं आहे रस्त्यांमध्ये, की पहिल्या पावसानंतर आता चाचपणी होते, परत रस्त्याची सेफ्टी चेक होतात आणि त्याच्यानंतर परत रस्त्यात खड्डे पडतात, मग त्यानंतर रस्ते चांगले होतात. हे नवीन काहीतरी त्यांनी आणलेलं आहे. मला वाटतं एक विद्यापीठ आपण काढावं, इथेनॉल युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया, आणि त्याच्यात फडणवीस साहेब आणि गडकरी साहेब आपल्याला नॅशनल हायवे असतील, स्टेट हायवे असतील, गल्लीत रस्ते कसे असतील ते दाखवू शकतात आणि त्याच्यात मिंदे हे ऑनररी प्रोफेसर म्हणून येऊ शकतात. वनमंत्री खात्यामध्ये गेलेलं नाही, पण या मागचं कारण काय, त्यांनी 52 सुद्धा लूट दिली की याचे ट्रान्सफर झालेले.
या व्यक्तीची ट्रान्सफर अनेकदा झालेली आहे पण तिथेच राहिलेली आहे. ह्यांचं खास कारण आपण मिंदेंना विचारू शकता. सॉरी तुमच्याकडे येतो हे जर 2800 कोटीच्या TDR जो देण्यात आला, ठाणे महानगरपालिका TDR देते, वन विभागाची जमीन होती, वन विभाग म्हणजे मंत्री गणेश नाईक अजूनही सर्वोच्च न्यायालयात जात नाही, जर ते गेले तर 2800 कोटी ठाणेकरांचे आता मला वाटतं गणेश नाईक साहेब तिथे काय निकाल देतील, कारण ते मध्ये त्यांनी एक आंदोलन तिथे एक मोहीम छेडली होती भटक्या आमदारांना पकडण्याची वगैरे. तर आता जे म्हणजे हे जे आपण बोलतो ना, हे काय म्हणतात इकडून तिकडे पळत असतात. हे महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणेश नाईक साहेबांच्या खात्यावर मिंदे किती हस्तक्षेप करत आहेत. जे मिंदे आधी रडायचे माझ्या खात्यात हस्तक्षेप होतो, आता आपल्याला कळेल. सर, ज्या प्रकारे शिवसेनेने राम मंदिराला जी चांदीची भेट दिली ती चोरीला गेली असं तुम्ही म्हणताय, पण जेव्हा आम्ही खजिनदार जे गोविंददेव महाराज त्यांना विचारलं असतं, त्यांची अशी प्रतिक्रिया आहे की तुम्ही कोणाला भेट दिली. जर काल जवळपास सगळे जे चोरीचे जे गेलेले जे सामान आहे त्यांनी दाखवून दिलं होतं, तुम्ही मंदिर मला वाटतं आपण पाहिलं असेल काल मंदिर यशस्वी काल करताना काल ते कोण दोन लोक अनिल मिश्रा आणि चंपत राय हे दोघांची जेव्हा काल राजीनामे घेतले गेले, पहिली गोष्ट म्हणजे त्यांची राजीनामे घेतले गेले म्हणजे एक तिथे एस्टॅब्लिश झालेलं आहे की त्या सगळ्या ह्याच्यात अनियमितता झालेली आहे, घोटाळा झालेला आहे. नाहीतर काय उगाच असंच दुसरं कोणतरी बसवायचं आहे म्हणून आम्ही राजीनामे घेतो असं नाही झालेलं आहे. देशातले हिंदूंनी, करोडो हिंदूंनी जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा चंपत राय आणि अनिल मिश्रांना राजीनामा द्यावा लागला. पण त्यांच्या बदली कोण आणलंय? दुसरे जे एक आहेत, दुसरे घोटाळ्यात पकडले गेले होते त्यांना आणलेलं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे चंपत राय असतील, हे अनिल मिश्रा असतील की संपूर्ण ट्रस्ट जी आहे त्याला बसवलं कोणी होतं? तर प्रधानमंत्री महोदयांनी बसवलं होतं, भाजपच्या केंद्र सरकारने बसवलं होतं. आज देशातला लाखो करोडो हिंदू जेव्हा जागृत झालेला आहे आणि विचारत आहे की ज्या राम मंदिरासाठी तुम्ही आम्हाला आंदोलनं करायला लावली, तुम्ही मोर्चे काढायला लावले, तुम्ही रथयात्रा काढली, तुम्ही निवडणुका जिंकलात, आमच्याकडून मतं घेतलीत, आम्हाला फसवलात भाजप म्हणून, त्याच राम मंदिरात तुम्ही घोटाळा करता निर्लज्जपणे, तेव्हा तुम्ही उत्तर द्यायला कुठेही पुढे नाही येत. पावसाची कोणतीही पूर्वतयारी सरकारनं केली नाही अशी टीका आदित्य ठाकरेंनी केलेली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेबद्दलही त्यांनी भाष्य केलंय. लोकांचा दुर्घटनेत मृत्यू होतोय आणि भाजपचे साटम हसताय. अमित साटम यांच्या त्या व्हिडिओ प्रकरणी आदित्य ठाकरे